पावसाळी अधिवेशन होते. आपल्याबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत. या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण की लोकसभेच्या भरघोस महाविकास आघाडीच्या यशानंतरनं महायुतीसाठी एक मोठं चॅलेंज असणार आहे. तुम्ही या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने कोणते मुद्दे मांडणार आहात? बघा, हे राज्य जे चाललं आहे, एक तर हे सरकार आलं आहे अस्तित्वात, हे अनधिकृत सरकार आहे, असंविधानिक आहे. आणि या सरकारचा गठन एकमात्र उद्देशाने झाला आहे, तो सत्ता मिळवण्यासाठी, सत्तेतून पैसा मिळवण्यासाठी. आणि म्हणून राज्यांना लुटण्याचं काम गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. प्रचंड लूट चालली, प्रत्येक सेक्टरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार उकळला. हे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे, कमिशनखोरी, टेंडरबाज, कमिशनखोरी, एवढंच या सरकारचं काम राहिलं आहे. शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही कायदा यांनी केलेला नाही. शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टीवर यांनी जीएसटी लावला, खतावर लावली, बियाणावर लावली, अवजारावर लावली आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं. हमीभावाचा पत्ता नाही. त्यामुळं महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याला कारण हे सरकारचं एकूण धोरण आहे आणि सरकारची नीती आहे. बेरोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पेपर लिकेज झाले आहेत, उद्योग बाहेर पडाले आहेत. आणि या सगळ्यामध्ये जे अभ्यास करून बिचाऱ्या रात्रंदिवस 2-2 वर्षभर घालून त्यांनी नीटची एक्झाम दिली, तोही मोठा विषय आहे. आणि कायदा सुव्यवस्थेचा या राज्यामध्ये पूर्णतः बोजवारा उडाला आहे. दिवसा डोळ्या खून होत आहेत, दरोडे होत आहेत, तरुणींचे खून केले जातात. म्हणजे हे चाललं जरी एकूण ड्रग्सनी विळखा घातला आहे महाराष्ट्राला. प्रचंड विळख्यामध्ये महाराष्ट्र म्हणला आहे. MD सारखे खतरनाक ड्रग्स गुजरात मार्गे महाराष्ट्राला येत आहेत. आणि त्यामध्ये हे सर्व विषय आम्हाला या अधिवेशनात घ्यायचे आहेत. म्हणूनच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही एवढंच सांगितलं की सरकार हे महाराष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून कमिशनखोरीमध्ये गुंतलेलंही सरकार आहे. म्हणून या चहापाण्यावर आम्ही बहिष्कार टाकला. वडेट्टीवार साहेब, पीक कर्ज माफी हा अजेंडा राहील का आणि तो कशा स्वरूपात या अधिवेशनात मांडला जाईल? आम्ही तेलंगणाच्या धर्तीवर पीक कर्ज माफीचा मागणी सरकारकडे केलेली आहे. आजही चहापाण्याच्या संदर्भात आम्ही पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. त्यामध्ये प्रामुख्यानं मागणी आहे की तुम्ही तेलंगणाच्या धर्तीवर तशी अंमलबजावणी शेतकऱ्यांसाठी करा. कारण मागच्या 2 वर्षांमध्ये शेतीमालाला भाव मिळाला नाही. विजेचे दर तुम्ही वाढवून टाकलेत. म्हणून विजेचं बिल पूर्णतः माफ करा आणि कर्ज माफ करा. हे शेतकऱ्यासाठी प्रमुख मागण्या आमच्या असणार आहेत. त्यातूनच हा शेतकरी सावरेल. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड झालेला आहे. त्यामुळे 1 रुपयाचा नावानं पीक विमा जरी काढला तरी सरकारची तिजोरी लुटण्याचं काम पीक विमा कंपन्यांनी केलं आहे. त्यातून 5% कमिशन सरकारने घेतलेलं आहे, सरकारच्या लोकांनी घेतलेलं आहे. हे आता लपून राहिलं नाही. पहिले कमिशन मिळालं आणि मग याला बिल मिळालं, पैसे दिलेत कंपन्यांना. त्यामुळं कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, कुठलीही मदत केली नाही. ओबीसी जनगणना हा तुमचा एक अजेंडा होता. या अधिवेशनामध्ये या संदर्भात काय भूमिका असेल? आमची भूमिका राहुलजींनी ज्या पद्धतीने म्हटली की आता जे वाद महाराष्ट्रात विकोपाला गेले त्याच्यावरचा हाच पर्याय आहे की जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी. हाच पर्याय निवडावा लागेल. तुम्ही त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक 3 निकषावर सर्वे करावा लागेल आणि त्याच समाजाला तो न्याय मिळावा. तो मराठा समाज असू देत, ओबीसी समाज असू देत आणि विशेष करून यातील पुन्हा शेवटचा टप्पा म्हणजे तो भटक्या समाज अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे. त्याला खायला गती नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यांच्या डोक्याला 4-4 दिवस तेल लागत नाही पोरींना, ही परिस्थितीमध्ये तो समाज जगतो आहे. त्याचं कुठे ना कुठेतरी याचा पर्याय एकच निघतो, ती म्हणजे आपल्याला कास्ट वाईज सेन्सस करणं. या 3 निकषावर ही मागणी या अधिवेशनात आम्ही करायचं ठरलो आहे. ती कशा स्वरूपात मांडली जाईल किंवा सरकारला कशा स्वरूपात याच्यावर बाबत दबाव आणला जाईल? नाही, आम्ही सरकारकडे ही मागणी करत असताना आत्ताची परिस्थिती जे विध्वंसाची उभी झाली, 2 समाज एकमेकाच्या विरुद्ध उभा झाला आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रात पुन्हा सुख आणि शांती आणि समाज एकोपा आला पाहिजे. यासाठी आपण हा निर्णय घ्यावा, हे आम्ही मांडणार आहोत. आणि आम्ही सर्व विरोधक मिळून एकमुखी मागणी आमची ती असणार आहे. वडेट्टीवार साहेब, संपूर्ण अधिवेशनामध्ये आता हे शेवटचं या सरकारचं अधिवेशन आहे. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येताना दिसतील. तुम्ही अनेक मुद्दे मांडताय, पण एक मंत्र्याचा तर राजीनामा होईल इतकं सरकार म्हणजे विरोधक तेवढा दबाव दिसतील का, तेवढा आक्रमक होताना दिसतील का? कारण की हे अधिवेशन फार महत्त्वाचं आहे विधानसभेच्या तोंडावर. हे बघा, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. भ्रष्टाचार करून इमानदारीचा बुरखा पांघरलेलं सरकार आहे. म्हणून चोरी करूनसुद्धा बोट दुसऱ्याकडे दाखवणारी नीती या सरकारची आहे. त्यामुळे आम्ही आता 206 विरुद्ध 288मध्ये ही आमची स्थिती आहे. म्हणजे एकीकडे प्रचंड पाशवी बहुमत आहे आणि सगळे करप्शन केलेली लोक,
फार प्रचंड भ्रष्टाचाराचा अनुभव असलेली लोकं जमा केलेली आहेत. त्यामुळं या सगळ्यातून कशी सुटका करून घ्यायची यांचं कसब या सगळ्यांच्याकडे आहे. तरी पण हे मुद्दे महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे प्रकर्षाने मांडू, जनतेच्या गळी उतरवू की हे सरकार चोर आहे, महाभ्रष्टाचारी आहे. यामध्ये आम्हाला यश मिळेल. वडेट्टीवार साहेब, हे अधिवेशन शेवटचं आहे. तुम्ही सांगताय की आता 206 आमदार आहेत त्यांच्याकडे. ते आमदारांची संख्या पुढच्या कालावधीमध्ये कमी होईल का, असं काही चित्र दिसेल पूर्ण? ते बघा, जसे 23 वरून लोकसभेला 9 वर आले, 23 वरून म्हणजे किती टक्क्यांनी घसरण झाली त्याच रेशोमध्ये हे विधानसभेमध्ये सुद्धा दिसतील. जे आज आम्ही इकडे आहोत ही संख्या तिकडे दिसेल सर्व मिळून, आणि तिकडे जी संख्या आहे ती सर्व मिळून इकडे दिसेल आमची. हा आम्हाला विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्रातली जनतेने हा निर्णय घेतला आहे. धन्यवाद. आपल्याबरोबर विरोधी पक्ष नेते होते. त्यांचा दावा स्पष्ट आहे की अनेक आमदार हे इकडे येतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.